आपण पुण्यातले दृश्य पाहतोय। पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं हे आंदोलन सध्या सुरू आहे। हा 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 तर आपण या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय सांगाल, नेमक्या कोणत्या मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे हे आंदोलन सुरू आहे? आपण पाहतोय की सध्या सीओईपी विद्यापीठामध्ये हे सगळे विद्यार्थी जे आहेत आपण पाहतोय की आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। मनमाडी शुल्कवाढीच्या विरोधामध्ये हे सगळे विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले आहेत। विद्यार्थ्यांना आर्थिक सवलती द्या, या सगळ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि हे सगळे विद्यार्थी आपण पाहतोय की थेट कुलगुरूच्या कार्यालयापर्यंत या ठिकाणी आले। काय मागणी आहे तुमची? आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये आंदोलन करण्यात येत आहे। याच्यामध्ये काय प्रमुख मागण्या अशा आहेत की मागच्या 4 ते 5 वर्षांपासून विद्यापीठाकडून अनियमित पद्धतीने शुल्क वाढ करण्यात येते। त्यामुळे गोरगरीब सामान्य विद्यार्थ्यांवरती कुठे आर्थिक ताण होतोय। ही अनियमित शुल्क वाढ विद्यापीठाने कमी करावी। जे 10% शुल्कवाढीचा नियम आहे त्याच पद्धतीने विद्यापीठाने शुल्कवाढ कमी करावी या पद्धतीनं पावसामध्ये हे सगळे आपण पाहतो की अभाविपचे कार्यकर्ते ठिया मांडून बसलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी जी आहे ते कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर या ठिकाणी करण्यात येते। वरून पाऊस पडतो आणि आपण पाहतो की रिमझिम पावसामध्ये हे सगळे कार्यकर्ते विद्यार्थी असते या ठिकाणी घोषणाबाजी करत या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे म्हणजे अनियमित शुल्कवाढ जी आहे ती रद्द करावी। काय मागणी घेऊन बसला तुम्ही? काय मागणी घेऊन बसला? शुल्कवाढ जे आहे GR नुसार 10% दरवर्षी वाढली पाहिजे, पण हे कुलगुरू जे आहेत, हे जे विद्यापीठ आहे ते आपले नुसार फीस वाढ करतोय, परत ऐकत नाहीये स्टुडंट्सचं। असं बोलतोय की स्टुडंट्सचे जे पैसे त्याने प्रोफेसर्सची काम होणार, त्याने प्रोफेसर्सची फी। सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे अनियमित शुल्कवाढ जी आहे ते आपण रद्द करावी आणि विद्यार्थ्यांना आर्थिक सवलत द्यावी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, ही मागणी या सगळ्या विद्यार्थ्यांची आहे। आणि पावसामध्ये सुद्धा आपण पाहतोय की अभाविपचे कार्यकर्ते या ठिकाणी ठिया मांडून बसलेले आहेत आणि त्यांचं आंदोलन जे आहे ते कुलगुरू कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। जोरदार घोषणाबाजी सध्या विद्यापीठाबाहेर अभाविपच्या या सगळ्या विद्यार्थ्यांची सुरू आहे। कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर हे सगळे आंदोलक आता बसलेले आहेत। सीओईपी विद्यापीठाबाहेरची दृश्य आपण पाहतोय। आपण पुन्हा एकदा जाऊया त्यांचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, एकूणच आपण त्यांच्या जर मागण्या पाहिल्या कुलगुरूंकडून किंवा विद्यापीठाकडून या संदर्भात काही भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे का? आपण पाहतोय की सध्या तरी हे कार्य या ठिकाणी ठिया मांडून बसलेले आहेत, मात्र अजूनपर्यंत प्रशासनाच्या यांच्यापर्यंत कोणी पोहोचलेलं नाही। आपण पाहतोय की हातामध्ये बॅनर जे आहेत ते विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत। अनियमित शुल्कवाढ जी आहे ते तत्काळ मागे घेण्यात यावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या आपण पाहतो की विद्यार्थ्यांची पाहायला मिळते। आर्थिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना, दुर्बल विद्यार्थ्यांना दिलासा द्या, ही सगळी या विद्यार्थ्यांची मागणी आहे ना। हातामध्ये घेऊन काय मागणी घेऊन आला? सर, हमारी पहली मांगनी तो ये है कि जो फीस बढ़ी है पिछले 3-4 सालों में वो कम होनी चाहिए। एक गरीब विद्यार्थी क्या करेगा भाई? जब एक गरीब विद्यार्थी ग्रामीण भाग से पढ़ता है, सिटी में अच्छे मार्क्स लाता है, जे में अच्छे मार्क्स लाता है। मागणी विद्यार्थी म्हणून काय मागणी आहे विद्यार्थी? आम्हाला फक्त आमची हीच मागणी आहे, ज्याच्यात फक्त शुल्कवाढ जी वाढवलेली आहे ती कमी झाली पाहिजे। अक्षरशः लाभदायक गोष्ट आहे, एवढं मोठं कॉलेज आहे, कॉलेजचं एवढं नाव आहे, एवढी फी घेतात। वाढते फी मागच्या 4 वर्षापासून 90,000पासून आज 1,71,000पर्यंत फीस वाढलेली आहे। हे भरणं शक्य नाहीये हो, आज विद्यार्थी प्रत्येकाची कंडिशन नसते, त्यामुळे आम्ही गेल्या 4 वर्षांपासून या विद्यापीठाच्या शुल्कामध्ये वाढ होते आणि याच विरोधामध्ये हे सगळे अभाविपचे कार्यकर्ते विद्यार्थी आपण पाहतो की या ठिकाणी आंदोलनाला बसले पाहायला मिळतात। विद्यापीठाच्या प्रशासनाचे या ठिकाणी त्यांच्यासाठी चर्चा करायला या ठिकाणी आलेले आहेत। सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे कुलगुरू खाली या, अशा पद्धतीची जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। विद्यापीठाचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याकडून या ठिकाणी विद्यार्थ्यांना केलं जाते। काय मागणी आहे? कुलगुरूंनी खाली कुलगुरू सरांनी खाली येऊन आमच्या प्रतिनिधी मंडळाकडून आमचं निवेदन स्वीकारावं आणि आम्हाला लेखी स्वरूपामध्ये आश्वासन द्यावं की शुल्कवाढ आम्ही कमी करू म्हणून। सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे कुलगुरूंनी खाली यावं।
तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशा पद्धतीचा पवित्रा या सगळ्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे आणि पावसामध्ये आपण पाहतो की ठिय्या आंदोलन जे आहे COEP विद्यापीठामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच प्रदीप, एकूणच या ठिकाणी आता त्यांच्या मागण्या मान्य होतात का किंवा या संदर्भात प्रशासनाकडून विद्यापीठाकडून काय भूमिका घेतली जाते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. एकीकडे जंतर मंतरवरचं CJPचं तरुणांचं आंदोलन हे चांगलंच गाजलं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडल्या. दुसरीकडे आपण विद्यार्थ्यांच्या शुल्कवाढीच्या या निर्णयाविरोधात अभविपचं हे आंदोलन पाहतोय. जोरदार घोषणाबाजी या सगळ्या आंदोलकांकडून सुरू आहे आणि कुलगुरूंनी आमच्यासोबत चर्चेसाठी खाली यावं अशी मागणी हे विद्यार्थी करत असल्याचं आपण पाहतोय. COEP विद्यापीठाबाहेरची ही अभविपची निदर्शनं आपण सध्या पाहतोय. नहीं किसी से भीख मांगते